नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. फार पूर्वी मी तुम्हाला एका पत्रकाराचा किस्सा सांगितला होता की त्याला त्याच्या एका कामाची फाईल नसती ठाणे जिल्ह्यातल्या एका मंत्र्याकडनं क्लिअर करून घ्यायची होती. त्याला जेव्हा केव्हा या पद्धतीचं काम पडायचं तेव्हा तो त्या मान्यवर माणसाला घरी बोलवायचा, ताटपाट मांडून जेवायला बसवायचा आणि बायकोला झिरझिरीत साडी आणि लो कलर ब्लाऊज घालायला सांगायचा आणि ते घालून तिला वाढायला लावायचा. साहजिकच तिचं नको ते शरीर त्या मंत्र्याला किंवा त्या काम करून देणाऱ्याला दिसायचं. तो खुश व्हायचा आणि तिथल्या तिथे त्या पत्रकाराचं काम करून द्यायचा. आणखी एक किस्सा मला आठवतो की फार पूर्वीचा माझ्या गावातला एक शिक्षक होते, विवाहित होते, पण त्यांना ते ज्या 10वीतल्या मुलीला शिकवायचे ती मुलगी त्यांना आवडली होती. उफाडी होती, वयापेक्षा मोठी दिसायची. त्यामुळे त्यांचं तिच्यावर प्रेम जडलं. मग ते तिच्या घरी जायला लागले. आता घरी गेल्यानंतर तिच्या विधवा आईला ते लक्षात यायला हवं होतं की सर वारंवार आपल्या घरी का येत आहेत. पण त्या आईच्या लक्षात येऊनही ती त्या मुलीला मुद्दाम सर समोर आले की त्यांच्या खोलीत पाठवून द्यायची, त्यांच्या मांडीवर बसू द्यायची, त्यांच्याशी लगट करायला ती नकार देत नसे. एक दिवस मग ती मुलगी पळून गेली आणि तिनं त्या सरांशी लग्न केलं. मित्रांनो, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये नेमकं तेच आहे. संजय राऊतांना तुम्ही का दोष देता? संजय राऊतांची अवस्था त्या पत्रकाराच्या बायकोसारखी किंवा त्या शिक्षकाबरोबर पळून गेलेल्या तरुणीसारखी आहे. उद्धव ठाकरे जे सांगतात ते संजय राऊत करतात. त्यामुळे संजय राऊतांमुळे शिवसेना रसातळाला आली किंवा बुडाली किंवा बुडत चालली आहे. उगाचच आपण सारे त्या संजय राऊतांवर घसरत असतो, जे अर्थहीन आहे. सुरुवातीपासून मी तुम्हाला ते सांगत आलो आहे. आता उद्धव ठाकरेंचा प्रश्न शेवटल्या लढाईचा म्हणजे 6 खासदार निघून गेले, उरलेले 20 आमदार नेमके कोण कोण जाणार आहेत, केव्हा जाणार आहेत, कधी बाहेर पडणार आहेत याची इत्थंभूत माहिती उद्धव ठाकरेंकडे आहे. पण उद्धव ठाकरेंचा तेच त्या शोलेमधला गब्बर सिंग झाला आहे. म्हातारा झालेल्या गब्बर सिंगचं जसं कोणी ऐकणार नाही तीच अवस्था आता उद्धव ठाकरेंची. राजकीयदृष्ट्या विकलांग झालेल्या, विकलांग ठरलेल्या उद्धव ठाकरेंना आता कोणी जुमानत नाही, ऐकत नाही, त्यांची भीती वाटत नाही. कारण तो भीतीचा जमाना गेला. ज्या दिवशी या राज्यातल्या शिवसेनेच्या शाखा बंद पडल्या, शिवसेना शाखांवर भेटायला येणारे गरजू, अडलेले नडलेले, संकटात सापडले, बंद झाले आणि स्थानिक परिसरामध्ये त्या शिवसेना शाखेमध्ये बसणारे शाखा प्रमुख असतील, आणखी काही पदाधिकारी असतील, ते जेव्हा तिथून संपले, गुप्त झाले, गायब झाले, नोवेअर झाले, एकनाथ शिंदेंना येऊन मिळाले, तेव्हा उद्धव ठाकरेंची अवस्था आयाळ काढलेल्या, नख काढलेल्या, दात काढलेल्या, पाय तोडलेल्या, शेपूट कापलेल्या सिंहासारखी झाली. काहीही उपयोग नाही, कोणीही त्यांचा ऐकणार नाही. कोणालाही उद्धव ठाकरेंची भीती वाटत नाही. आणि का म्हणून वाटावे? या संपूर्ण प्रवाहामध्ये मी वारंवार सांगत आलो आहे
की उद्धव ठाकरेंची स्वतःची ती चूक आहे. एकदा एकाला देवानं आशीर्वाद दिला. त्याला सांगितलं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा दगड होईल. मग त्या व्यक्तीला ज्याची गरज नसायची किंवा जो त्रास द्यायचा किंवा आड यायचा, त्याच्या यशामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड करायचा, त्याच्या डोक्यावर जाऊन हा हात ठेवायचा. क्षणार्धात त्या व्यक्तीचा दगड व्हायचा. पण शेवटी एक दिवस त्या व्यक्तीनं स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा उद्धव ठाकरे झाला. याला संपव, त्याला संपव, भुजबळांना संपव, राणेंना बाहेर काढ, गणेश नाईकांची जागा त्यांना दाखव, असं करता 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 शेवटी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि आज त्यांचा दगड झाला आहे. आज ते नोव्हेर आहेत. शिवाय उद्धव ठाकरेंनी जेव्हा बाळासाहेबांना शिवसेनेतून किंवा राजकीयदृष्ट्या विकलांग केलं, नोव्हेर केलं, घरात बसवून ठेवलं आणि सारी सूत्र स्वतःच्या हातात घेतली, घरातले कुटुंब सदस्य त्या साऱ्यांना बाहेर काढलं, राज ठाकरेंचा पचका केला, त्यांना देखील तिकडे शिवाजी पार्कला पाठवून दिलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या हाती सगळी सूत्र घेतली. बरं, सूत्र घेतल्यानंतर जोपर्यंत बाळासाहेबांच्या नावाचा करिश्मा टिकून होता, जोपर्यंत राज्यातल्या शिवसेनेच्या शाखा शाबूत होत्या, जोपर्यंत एकनाथ शिंदेंसारखे धडाडीचे नेते त्यांच्या पाठीशी होते, तोपर्यंत उद्धव ठाकरेंनी शिवसेना हातात घेतल्यानंतर देखील त्यांना यश मिळत गेलं. ते कुठेही पराभूत होत नव्हते. ज्या ठिकाणी हात लावतील तिथे सोनं व्हायचं. उद्धव ठाकरेंना अपयश माहीत नव्हतं. त्यामुळे बाप से बेटा सवाई ही म्हण उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये तंतोतंत लागू पडत होती. कुठपर्यंत? 2019 पर्यंत. पण उद्धव ठाकरेंच्या हे लक्षातच आलं नाही की आपला हा जो प्रभाव आहे, आपल्याला हे जे यश मिळते आहे, आपल्या अंगात जी हे बळ संचारलेलं आहे, ताकद आहे, त्याला 3 गोष्टी कारणीभूत आहे. एक म्हणजे त्यांच्या पाठीशी असलेला सर्वसामान्य शिवसैनिक, दुसरे बाळासाहेबांचा करिश्मा आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय जनता पक्ष. याच उद्धव ठाकरेंना शिवसेना काबीज केल्यानंतर, हातात घेतल्यानंतर, एका हाती घेतल्यानंतर उगाचच हे वाटायला लागलं होतं, त्या गाड्या खालून जाणाऱ्या, ते बैलगाडी असते त्याच्या खालून जाणारं जे कुत्रं असतं, त्याला वाटतं की नाही, ही जी बैलगाडी पुढे सरकते ती केवळ माझ्यामुळे, मी जर बाहेर पडलो तर ही बैलगाडी बसून जाईल, तिथल्या तिथे ठप्प होईल. तेच नेमकं उद्धव ठाकरेंचं झालं. त्यांना वाटत होतं की शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष किंवा या राज्यात प्रत्येक ठिकाणी मिळणारी सत्ता हे फक्त आणि फक्त माझं यश आहे. आणि त्यांना हा जेव्हा गर्व झाला, तिथेच त्यांचं घर खाली झालं. कारण त्या गर्वाच्या मस्तीमध्ये पुढे ते वाटेल तसे निर्णय घ्यायला लागले आणि भारतीय जनता पक्षाचा उठता बसता अपमान करीत, भारतीय जनता पक्ष म्हणजे अगरबत्ती छाप पहलवान या हीन दृष्टीतून त्यांच्याकडे पाहायला लागले, त्यांना हिणवायला लागले. आणि तिथेच उद्धव ठाकरेंची चूक झाली की ज्या भारतीय जनता पक्षामध्ये कोणतीही ताकद नाही, हिम्मत नाही
केवळ आपल्या भरोश्यावर ते इथे सत्ता मिळवत आहे, तिथेच उद्धव मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पक्ष दूर झाला आणि उद्धव ठाकरे 2019पर्यंत ज्या पद्धतीनं ताकदवान नेते म्हणून काम करत होते, 2019 ते आज 2026 बघता बघता शरपंजरी पडले. अत्यंत 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 महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जे उद्धव ठाकरेंचं झालं ते एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं करवून घेऊ नये. त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज्यातला भारतीय जनता पक्ष किंवा केंद्रातले शहा मोदींसारखे नेते यांना कृपया अंडर एस्टिमेट करण्याची गरज नाही. ज्या दिवशी याच एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे होईल, उद्धव ठाकरे पद्धतीनं जर त्यांच्या डोक्यात हवा गेली तर त्यांचा देखील बघता बघता आजचा उद्धव ठाकरे व्हायला फारसा वेळ लागणार नाही. त्या मोदींपासून तर फडणवीसांपर्यंत सारेच्या सारे एकनाथ शिंदेंवर जाम खुश आहेत. कुठलाही पर्याय त्यांनी अद्याप एकनाथ शिंदेंसाठी शोधलेला नाही, हे विशेष आहे. एकनाथ शिंदे जर गडबड करायला लागले तर दुसरा एकनाथ शिंदे कोण या विचारात देखील ते नाहीत आणि त्याचीच काळजी एकनाथ शिंदे यांनी घेण्याची फार गरज आहे. एकनाथ शिंदेशिवाय नक्कीच भारतीय जनता पक्षाने इतर कोणालाही प्राधान्य द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. तुम्ही खासदार फुटलेले बघितले, पण लगेचच पुढल्या 8 दिवसामध्ये एकनाथ शिंदे कुठे ओव्हर कॉन्फिडंट होत आहेत का, किंवा त्यांना नेमकं आम्ही कसे ताकदवान हे दाखवण्यासाठी फडणवीसांनी तो नाशिक प्रकार घडवून आणला. तिथे त्या गीतेला नकळत निवडून आणलं. सारेच्या सारे या राज्यातले एक गिरीश महाजन सोडता सारेच्या सारे अवाक झाले. अगदी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना देखील हे काही ठाऊक नव्हतं. म्हणून शिंदेंना विनंती आहे की त्यांनी आपल्याला भविष्यामध्ये कधीही उद्धव ठाकरे समजता कामा नये. राहिला प्रश्न आमदारांचा, फुटून निघणाऱ्या खासदारांचा, आमदारांचा. मित्रांनो, कुठल्याही निवडणुकीमध्ये निवडून येताना प्रचंड पैसा खर्च करावा लागतो, हे आता उघडगुपित आहे. त्यानंतर तो खर्च झालेला पैसा वसूल करायचा असतो, मतदारसंघाचा विकास साधायचा असतो आणि परत पुढली निवडणूक लढायची असते. आणि त्यासाठी जर निवडून गेलेले आमदार खासदार विरोधात असले तर यातलं एकही करणं शक्य नसतं. त्यांच्याही मनाला यातना होत असतात पक्ष सोडताना, पण उपाय नसतो. पुढलं राजकारण टिकवण्यासाठी आणि मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना हा पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागतो. उगाचच त्यांच्याविषयी गैरसमज करवून घेण्यात अर्थ नाही. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.